कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आज कवितेचा 6वा भाग बघणार आहोत. पण कवितेच्या आधी मला काही सांगायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या स्क्रीनवर सर्वप्रथम व्हिडिओ येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग सुरू करूया गझल सदृश कविता. कवितेचं शीर्षक आहे कविते तू धावून येते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. नात्यातला सुगंध जेव्हा अस्पष्ट भासतो मजला. नात्यातला सुगंध जेव्हा अस्पष्ट भासतो मजला. जीवन सुगंधी करण्या तू अत्तर होऊन येते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. ऐकले सूर किती मी त्या दुर्बोध कीर्तनाचे. ऐकले सूर किती मी त्या दुर्बोध कीर्तनाचे. ओळ तुझी कविते माझा अभंग होऊन जाते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. भावनेचा समुद्राथांग पण नेहमीच आटलेला. भावनेचा समुद्राथांग पण नेहमीच आटलेला. तृष्णा मिटवण्या माझी तू अमृत होऊन येते. ढासाळते जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. पक्ष शेकडो येथे आणि नेते हजार आहे. पक्ष शेकडो येथे आणि नेते हजार आहे. अपक्ष तूच फक्त बिनविरोध निवडून येते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. देव शोधण्या जाता आयुष्यच संपून जाते. देव शोधण्या जाता आयुष्यच संपून जाते. कवितेच्या गाभारी शब्द ब्रह्मच होऊन जाते. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. तू मनोरा बांधून जाते. धन्यवाद. तर मग या सुंदरशा गझल कवितेचं रहस्य आणि अर्थ आपण खऱ्या अर्थाने समजून घेऊया. ढासाळते आयुष्य जेव्हा कविते तू धावून येते. जगण्या पुन्हा नव्याने तू मनोरा बांधून जाते. ढासळलेल्या जीवनामध्ये ना कविता आधार होऊ शकते आणि कविता जगण्याला उभारी देते आणि कविता खऱ्या अर्थाने जीवन जगवायला शिकवते. कविता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जीवनाचं औषध आहे. एका शेअरमध्ये मी म्हटलेलं आहे की नात्यातला सुगंध जेव्हा स्पष्ट भासतो मजला. नात्यातला सुगंध जेव्हा स्पष्ट भासतो मजला. जीवन सुगंधी करण्या तू अत्तर होऊन येते. नाते गोते जे काय तर सगळ्यांचे रंग कळतात, सगळ्यांचं वागणं कळतं. पण कविता जर करत राहिल्या ना तर खऱ्या अर्थाने ती कविता अत्तरासारखी वाटते आणि अत्तर होऊन ती खऱ्या अर्थाने मला आधार देते. ऐकले सूर किती मी त्या दुर्बोध कीर्तनाचे आणि ओढ तुझी कविते माझा अभंग होऊन जाते. मी कीर्तन ऐकले, सत्संग ऐकले, सगळं काही ऐकलं, पण मनाला आधार देणारी आणि मनाची जी काही शब्दरचना आहे तर ती खऱ्या अर्थाने तुकोबाच्या अभंगासारखी वाटते. ती तोडकी असेल, ती मोडकी असेल, परंतु ती ओढ कवितेची जणू काही मला खऱ्या अर्थाने औषधासारखी आहे असं मला वाटतं. भावनेचा समुद्राथांग पण नेहमीच आटलेला. भावना आहे, सगळं काही आहे, स्वप्न आहे, आशा आहे, परंतु समुद्रासारख्या आहेत, त्या अथंग आहेत, पण आटलेल्या वाटतात, पूर्ण न झालेल्या वाटतात, अपूर्ण झाले असलेल्या वाटतात. परंतु तृष्णा मिटवण्या माझी तू अमृत होऊन येते.
ह्या कितीही गोष्टी असल्या, अपूर्ण असल्या, परंतु त्या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने कविते तू अमृत होऊन येते, हे मला सांगायचं. परत पक्ष शेकडो येथे आणि नेते हजार आहे. आता पक्ष आपल्याला माहिती किती आहे राजकारणामध्ये, आणि नेते पण हजार आहेत, परंतु कविता जी काय आहे, कवितेचे शब्द जे काय आहे ना, तर ते अपक्ष तूच फक्त बिनविरोध निवडून येते. आणि कविता ही अपक्षच असते, आणि ती कविता, तिचे जे काही शब्द आहेत ते खऱ्या अर्थाने कितीही राजकारणी उभे राहिले, परंतु कविता आणि त्या ठिकाणी अपक्ष जरी असली तरी ती निवडून येते, असं मला म्हणायचं. आणि शेवटच्या कडव्यात खऱ्या अर्थाने या कवितेचा गाभा खऱ्या अर्थाने तुम्हाला कळेल, गाभा कळेल. देव शोधण्या जाता आयुष्य संपून जाते. देव कोणाला भेटला हो आजपर्यंत? कोणालाच भेटला नाही. देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. देव ही खऱ्या अर्थाने अनुभव करण्याची, अनुकरण करण्याची गोष्ट आहे. मग देव शोधण्या जाता आयुष्य संपून जाते, तो भेटत नाही, आयुष्य संपून जात, पण कवितेच्या गाभारी शब्द ब्रह्मच होऊन जाते. कवितेच्या गाभारी शब्द ब्रह्मच होऊन जाते, आणि ती कविताच मला देव वाटते, तिचे शब्द मला ब्रह्म वाटतात, हे मला खऱ्या अर्थाने सांगायचं आहे. आणि कविताच देव आहे असं मला या कवितेच्या आशयाच्या माध्यमातून सांगायचं आहे. अशी ही सुंदरशी गझल तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद. अशा प्रकारे या सुंदरशा गझलेसोबत आपला 6वा एपिसोड या ठिकाणी संपला आहे. लवकरच भेटूया 7व्या एपिसोड मध्ये. धन्यवाद.